आज आपण या माझ्या पेरूच्या जुन्या बागेमध्ये आहोत। मी सर्वप्रथम तुम्हाला माझा परिचय सांगतो। मी रामभाऊ दराडे, माजी कृषी अधिकारी। मी कृषी अधिकारी म्हणून फळबागेमध्ये जवळजवळ 25-30 वर्षे काम केले आणि त्याच्यानंतर ही माझी 2018ची लागवड आहे पेरूची आणि वाण आहे तैवान पिंक। या तैवान पिंकचं आज मी पहिल्यांदाच हा व्हिडिओ टाकतो आणि अनेक मित्रांचं मागणी होती की बाबा तुम्ही म्हणजे याला काय ट्रीटमेंट दिल्यात आपण किंवा काय ज्या प्रॅक्टिसेस करतोय त्याचा म्हणजे शेड्यूल टाका म्हणून। परंतु जर याचा जर विचार केला, आपल्या शेड्यूलचा जर विचार केला तर शेड्यूल हे फक्त गाईडलाईन म्हणून वापरायचं असतं। कारण शेड्यूल हे प्रत्येकाचं तो सारखं प्रत्येक पिकाला आणि प्रत्येक शेतकऱ्याला ते लागू होईलच असं काही नाही। कारण कसं असतं म्हणजे आता माझ्या जमिनीचा पीएच काय आहे, माझ्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन किती आहे आणि माझ्या जमिनीमध्ये न्यूट्रिएंट्स किती आहेत NPK, याच्यानुसार तो शेड्यूल वेगवेगळे येईल। परंतु एक ढोबळमानानं शेतकऱ्यांना आयडिया म्हणून मी तुम्हाला सांगतोय, शेड्यूलही सांगतो आणि मी काय केलं आहे तेही पण सांगतो। ॲक्च्युली आता ही माझी छाटणी जी आहे जानेवारी अखेरची छाटणी, याची जानेवारी अखेरची छाटणी आणि मी याला पाणी जे दिलं आहे तर 3 फेब्रुवारीला पाणी दिलं आहे। या बागेला 3 फेब्रुवारीला पाणी दिलं। पाण्याच्या अगोदर मी काय केलं आहे, छाटणी केल्यानंतर दोन्ही बाजूला 2 ड्रिपर आहेत माझे। या झाडाच्या खोडाच्या बाजूला 1 ड्रिपर आणि खोडाच्या दुसऱ्या बाजूला 2 ड्रिपर, असे 2 ड्रिपर आहे। सिंगल लॅटरल असल्यामुळं 2 ड्रिपर ठेवले आणि माझ्या ड्रिपरचा डिस्चार्ज जर म्हणाल तर तो 8 लिटरचा आहे पर लिटर। आणि मग 2 झाडाच्या मध्ये मी खड्डे घेऊन त्याच्यामध्ये शेणखत, रासायनिक खतं असा बेसल डोस भरला आहे। आता त्या बेसल डोसमध्ये मी शेणखत प्रत्येक झाडाला 1-2 गमिले शेणखत टाकले। त्याच्यानंतर त्याच्यावर बेसल डोसमध्ये DAP आहे, पोटॅश आहे, त्याच्यानंतर पॉलिसल्फेट, सिलिकॉन, त्याच्यानंतर त्याच्यावर कोंबडी खत आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स असं मी माझ्या ह्याच्यात बेसल डोस भरलेला आहे। आणि त्या बेसल डोसनंतर तो बेसल डोस भरून त्याच्यावर तो बुजून टाकला, मातीमध्ये चांगला कालून घेतला। कारण कुठलंही शेतकरी बरेच वेळेस काय करतात, खड्डे घेतले, बेसल डोस भरल्यावर त्याच्यावर माती ढकलतात। परंतु नुसतं माती ढकलण्यापेक्षा आपण कुठलंही खत जे असतं त्याला मीडिया ही माती लागते, म्हणून ते आपण खतामध्ये माती कालून घेतली आणि परत ते खत तो सगळं झाकून टाकलं, कालून घेऊन झाकून टाकलं। अशा प्रकारे बेसल डोस टाकला आहे। त्याच्यानंतर त्याला पहिलं पाणी जे आहे, याला पहिलं पाणी भरपूर पाणी दिलं आहे। पहिलं एक 7-8 तास पाणी दिलं आहे। पहिलं पाणी 7-8 तास दिलं आहे, पुढं गेलं। आणि मग जर नंतरचं पाणी आहे 4-5 दिवस नंतर एक पहिलं पाणी 7-8 तास पाणी दिल्यानंतर काय पाणी दिलेलं नाही, म्हणजे 4-5 दिवस पाणी दिलेलं नाही। आणि नंतर मग 2 तास म्हणजे जशी झाडाची रिक्वायरमेंट आहे किंवा गरज आहे तसं पाणी दिलं आहे। आता पहा, पाणी दिल्यानंतर आज 3 फेब्रुवारीला पाणी सुरू केलं आहे आणि आज जवळजवळ 1.5 महिना झाला आहे। 1.5 महिना किंवा थोडंसं कमीच म्हणायचं। तर कळ्या दिसू राहिल्या, झाडाला कळ्या निघलेल्या आहेत। तर त्याच्यामध्ये हा झाला बेसल डोस। त्याच्यामध्ये तुम्ही जर काय दिलं म्हणाल तर बेसल डोस नंतर मी नंतर दुसऱ्या पाण्याला त्याच्यामध्ये एक निमॅटोडसाठी एक मायक्रोबॅगचं हे दिलं आहे, नेमॅटोबॅग्स म्हणून आहे, ते दिलं आहे एकरी 1 किलो। त्याच्यानंतर मी म्हणजे प्रत्येक पाण्याला आहे एकदा PSB दिलं आहे, म्हणजे आपण जो सुपर फॉस्फेट देतो आहे किंवा आपलं जे फॉस्फरस जे खतं आहेत ते पिकाला लागू होण्यासाठी PSB दिलं आहे, ते लिक्विड PSB दिलं आहे। त्याच्यानंतर मी ॲझोसुद्धा दिलं आहे, याला ॲझोसुद्धा दिलं आहे। त्याच्यानंतर ट्रायकोडर्मासुद्धा दिलं आहे, ट्रायकोडर्मा नंतर एका याच्यासाठी मुळी वाढण्यासाठी मायकोरायझा दिलं आहे, एक मायकोजेन म्हणून दिलं आहे मायकोरायझा। आणि त्याच्यानंतर हे ह्युमिक ॲसिड पण दिलं आहे। म्हणजे असं जे माझं 1-1.5 महिन्याचं जे आहे ना, मी एवढं दिलं आहे, त्याला ह्युमिक ॲसिड पण दिलं आहे। आणि दुसरी गोष्ट, पहिले 1-1.5 आठवडा सोडून मी 1261 चालू केलं आहे। प्रत्येक आठवड्याला मी ड्रीपमार्फत एक हा जो क्षेत्र माझं जे आहे ते 1200 झाडं आहेत
आणि 1.5 ते पावणे 2 एकर क्षेत्र आहे. याला मी प्रत्येक आठवड्याला एक 7-8 किलो 1261 चालू केलं. सुरुवातीला मी 1 महिना किंवा 4-5 वेळा 1261 दिले आणि नंतर आता 0-60-20 पण देतो आहे. 0-60-20 सध्या चालू आहे. आणि पाण्याचं जे आहे, पाण्याचं जशी झाडाची रिक्वायरमेंट आहे तसं पाणी द्यायचे. अगदी त्याला आपण शेड्यूलप्रमाणे पाणी द्यायला पाहिजे किंवा शेड्यूलप्रमाणे लोक जे म्हणतात ना शेड्यूल पाहिजे किंवा शेड्यूलप्रमाणे, तर खतं आपल्याला झाडाची गरज काय, आपल्याला रोग किडी काही दिसत नाही, आपले झाडं हेल्दी आहेत, मग त्याला विनाकारण फवारणीची गरज नाही. म्हणून त्याला फवारणी पहिली मी छाटणी केल्यानंतर पहिला 2 दिवसात बोर्डो फवारला आहे. आणि त्याच्यानंतर थोडंसं पूर्वी माझ्याकडे 2 वर्षापूर्वी मिलीबगचा कुठंतरी अटॅक होता. गेल्या वर्षी मिलीबग काय कुठं दिसला नाही, तरी पण एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून मी कोसाईड आणि त्याला क्लोरोप्लस सायपरनी झाडं धुवून घेतले, पूर्ण धुवून घेतली. त्याच्यामुळे मला मिलीबगचा कुठं काय अटॅक त्याच्यात दिसत नाही. त्याच्यानंतर जे फवारणीचं जर म्हणाल तर कुठे 2-3 फवारण्या झाल्यात. सुरुवातीला बोर्डो, नंतर कोसाईड आणि क्लोरोसायपर आणि नंतर एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक, असे साधे घ्यायचे सुरुवातीला. त्यावेळेस जोपर्यंत आपल्याला कुठं काही त्याच्यावर अटॅक दिसत नाही तोपर्यंत फार काही मोठ्या फवारण्या घेण्याची गरज नाही. आणि फवारणी जर म्हणाल तर याला जास्त, जसं मी मगाशी उल्लेख केला मिलीबगचा, याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो किडीचा जो आपल्याला जो उपद्रव होतो तो मिलीबगचा होतो. आणि त्याला मिलीबगसाठी आहे डेंटॉसो आहे, त्याच्यानंतर ॲप्लॉड आहे, असे औषधं फवारून आपण वेळीच कंट्रोल केलं तर मिलीबगपासूनही आपल्याला पूर्ण नियंत्रण मिळवता येतं. अशा प्रकारे हे 1.5 महिन्याचं शेड्यूल आहे. झाडं हिरवेगार आहेत. आणि याला मध्ये मी दुसरं एक सांगायचं राहिलं, याला एक बाकी फवारणीमध्ये मी मायक्रोन्यूट्रिएंटसुद्धा 2दा घेतलं आहे. त्याला मॅजिकल म्हणून आहे ते सुद्धा 2दा घेतलं आहे. बेसल डोसमध्ये सांगायचं राहिलं, बेसल डोसमध्ये मी ॲग्रोसोतो पण घेतलं आहे. बेसल डोस ग्रॅन्युलर जे आहे ॲग्रोसोतो ते घेतलं आहे. अशा प्रकारे 1.5 महिन्यामध्ये याच्या ट्रीटमेंट्स आहेत. आणि इथं पुढं वेळोवेळी आपल्याला व्हिडिओ करता येईल. आता दुसरी गोष्ट, मी पुढचं आता एक आपली नवीन बाग आहे ती जी 8 महिन्याची आहे फक्त, आणि तिची छाटणी आज करतोय, त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला लवकरच देतोय.